वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्य दालनामध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे आणि थेट तिरडी घेऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता वसई विरार महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर उभा आहोत आणि याच कार्यालयाच्या समोर थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेना याने थिरडी घेऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त केलेला आहे। कारण ज्या पद्धतीने वसई विरार शहरामध्ये जलभराव झाला त्याच पद्धतीने नालेसफाई कुठेही झाली नाही, नागरिकांना सोयी मिळत नाही, तीव्र संताप व्यक्त करत या ठिकाणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, काय सांगणार, काय मागणी आपली? कसं आहे की ज्या वेळेला संबंध 4 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान वसई विरार शहर महानगरपालिका पूर्णतः बुडाली होती। लोकांच्या घराघरामध्ये पाणी होतं, परंतु त्यांना प्यायला पाणी नव्हतं, वीज नव्हती, लाईट नव्हती, शाळेत जाता येत नव्हतं, घरातल्या मोठ्या माणसांना साठी अन्न मिळत, बाजारामध्ये भाजी नव्हती। अशा परिस्थितीत आपत्कालीन व्यवस्थापन जे महानगरपालिका कुठे होतं, सर्व मृत पावलं होतं। हे प्रशासन सुद्धा मृत पावलं होतं। आणि प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आज या तिरडी आंदोलनाच्या माध्यमातून या आयुक्तांना जाब विचारण्यासाठी आलो आहोत की तुम्ही कुठे होतात। सांगतायत की नाले सफाईसाठी आम्ही 2 निविदा 38 कोटी रुपये खर्च केले होते। जर 38 कोटी खर्च केले असते तर ही वसई विरार बुडाली नसती। तुम्ही याच्या अगोदर ही पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून या वसई विरार महानगर शहर पालिकेचा 222 कोटींचा मास्टर प्लॅन तयार केला होता। मग हा मास्टर प्लॅन गेला कुठे? मग हे सर्व बुडाल्यानंतर करणार का? आणि म्हणून हे आयुक्त जे आहेत हे आयुक्त बिनकामाचे आयुक्त आहेत, ह्यांची इथून तात्काळ हक्कापट्टी व्हावी आणि हे मृत आहेत। म्हणून आम्ही आज या तिरडी मोर्चाच्या माध्यमातून त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी इथे आलेलो आहोत। तुम्ही काय सांगणार? नाही बघा, आज पूर परिस्थिती सर्वांनी पाहिलेली आहे। या परिस्थितीमध्ये प्रत्येक सर्वसाधारण माणसाला त्रास झालेला आहे आणि अशा प्रकारे त्रास झालेला आहे की गेले ते 5-7 दिवस पाणी उतरलं नाही, लोकांना घरात झोपण्यासाठी जागा नव्हती, अन्नधान्य नव्हतं किंवा मुलांना शिक्षणासाठी शाळेत जायला यायला होत नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये आयुक्त जबाबदार आहेच, परंतु आयुक्ताची जी टीम आहे, संजय हेरवाडे असतील, दीपक सावंत असतील, अजित मोठे असतील, सर्व सर्व मोठ्या प्रमाणात वसुली सुद्धा करत आहेत। अशा प्रकारे यांचं आज महापालिका चालवण्याचं ठिकाण आहे। सर्व मोठे अधिकारी हे सर्वसामान्य मुख्य अधिकाऱ्यांना न देता ते ठेक्यावरचे अधिकारी आहेत। आज पेलार विभाग बघा, त्या ठिकाणी अनेक नाले बुंदवण्यात आलेले आहे, अतिक्रमण केलेलं आहे, बांधकामं बांधलेले आहे। त्या ठिकाणी जो इंजिनियर किंवा ठेक्यावरचा अधिकारी होता थोडं कारवाईसाठी, आज 2.5-3 वर्षामध्ये जेवढे इलिगल बांधकामं झाली किंवा जेवढे नाले बुंदवण्यात आले सर्व जबाबदार तेच आहेत आणि त्यांचे सर्वश्रेष्ठ इथे बसलेले आहेत, दीपक सावंत, अजित मोठे आणि हेरवाडे साहेब। ह्या लोकांच्या वसुलीसाठी ठेकेवरचे लोक ठेवलेले आहेत। ह्यामुळे वसईची पूर्ण कायापालट झालेली आहे, वाट लागलेली आहे। वसई विरारचा उद्रेक आता माणसांचा संपत चाललेला आहे। माणसं आता यांना सरळ केल्याशिवाय राहणार नाही। आज आपण आंदोलन या ठिकाणी करताय, तिरडी घेऊन आले, कसा निषेध आहे? तिरडी बोलतात ना, आता आमचे पदाधिकारी बोलले की आयुक्तच मृत आहेत, हे आयुक्तच आहेत, इथे समोर झोपलेले आहेत। इथे तुम्हाला सांगू इच्छितो की या तुमच्या माध्यमातून आम्ही एकच सांगितलं होतो की ही अलिबाबा 40 चोरची टीम आहे। महापालिका आज कर्जामध्ये, तुम्हाला माहिती आहे का, 300 करोड रुपये बॅलन्स होते, आज 700 करोडनी मायनस आहे। ही परिस्थिती कोणी आली? हे अधिकारी लोकांनी आली ना। सर्व चोर अधिकारी आहेत, भ्रष्ट अधिकारी आहेत, यांना एक दिवशी नेपाळ आणि यांना जागा सुद्धा पडण्यासाठी कमी पडणार आहे। निश्चित आपल्यासोबत नगरसेवक देखील आहेत, तुम्ही काय सांगणार? या ठिकाणी आज मोठ्या संख्येने जमलेले आहेत, पालिका प्रशासनामध्ये आपण निषेध व्यक्त करत आहात। नक्कीच महानगरपालिकेकडनं लोकांना एक अपेक्षा होती की बऱ्याच वर्षांनी निवडणूक झाली आहे की आम्हाला चांगलं उत्तम आरोग्य, उत्तम सुविधा मिळेल, परंतु प्रशासन काळामध्ये 2020ला आमचा जेव्हा कार्यकाळ झाला, जसं आमच्या शहराध्यक्षांनी सांगितलं, 300 कोटीची FD होती, ती आज नाही आहे। आज जवळजवळ 1200 कोटीचं महानगरपालिकेवरती कर्ज होतं, आज ते कुठेतरी 700 कोटीवरती आहेत। विकास कामे करायची कुठे? एवढा पैसा गेला कुठे? या प्रशासन काळामध्ये जसं नाले असतील त्याच्यावरती भराव केले गेले आहेत, नॅचरल नाले दिसणारच नाही, त्याचे गटार बनलेले आहेत। आम्ही वेळोवेळी जेव्हा सांगतो की नाले पहिला क्लीन करा, DP प्लान आहे ते सर्व क्लिअर करा, रोड सर्व क्लिअर करा, तर जेणेकरून, आणि तुम्ही बघितलं वसई फाटापासून तर हायवेपासून सगळे येते, कोण मनाप्रमाणे भराव करतोय?
त्याला कोणाचं तहसीलदाराचा अंकुश नसेल, आपल्या प्रशासनानं कोणाचा अंकुश राहिलेला नाही. बेभराव करून सामान्य जी जनता, जे स्थानिक लोक इथे राहतो त्यांची घरं आज पाण्याखाली जात आहेत. नवीन झोपडपट्टी तर होतच आहे, परंतु याला जिम्मेदार कोण? गेल्या या 8 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये जवळजवळ लाखो फुटाचं बांधकामं इकडे झालेले आहेत आणि आज त्याच्यामध्ये बांगलादेशी राहतात आहेत का पाकिस्तान राहतात हे कोणाला माहिती आहे. आज आतंकवादी हमले व्हायचे चान्सेस व्हायला लागलेले आहेत आणि परंतु याची चौकशी कोण करणार? कारण कुठेच काय नाही, क्राईम नाही. आज तुम्ही टी व्हीवरती तुमच्या माध्यमातून बघत आहे, सर्रास नालासोपारा इथे दर हप्त्यामध्ये एक मर्डर होणार किंवा कोणावरती तरी चाकू हल्ला होणार. हे का हे सगळं गोष्टी व्हायला लागल्या. जबाबदार ही प्रशासन आहे. आम्ही ते तर होतच नारळ वगैरे हे करतो. आता स्मशानभूमीच्या ठेकेदारांनी पगार असणार जे कर्मचारी ज्या कोविड ज्यांनी त्या कर्मचाऱ्यांनी कामं केली, आज त्यांना कामावरनं काढलं. त्यांच्याकडनं 2-2 लाख रुपयाची हा ठेकेदार मागणी करतोय. म्हणजे माणूस मेल्यानंतरही माणूस आज कुठे आहे? स्मशानभूमीची हालत बघितली मला कुठेच काही चांगलं दिसणार नाही. आपल्या पावसाच्या काळामध्ये तुम्ही एक अत्यावश्यक म्हणून तुम्ही सर्व गोष्टी केलेल्या आहेत. झाडं पडली, किती पडली. माझ्यासारख्या नगरसेवकांनी फोन केल्यानंतरही मशीन खराब झालेली आहे, JCB अवेलेबल नाही. ह्या गोष्टी जायचं कुठे सामान्य. आणि त्यांचे पहिल्यांदा तर त्यांचे टोल फ्री नंबर होते तेच लागत नव्हते. आमच्याकडे पर्सनल नंबर होते माझ्याकडे म्हणून मी करू शकलो, पण सामान्य जनता जाणार कुठे? आणि अशा वेळेला नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. सगळं आपली मागणी काय असेल जर महापालिका प्रशासनाने मागण्या जर स्वतःला आम्ही मृत आहोत, आम्ही फक्त बघणारे आहेत, आमच्यामध्ये फिलिंग्स राहिलेले नाही आहे, सामान्य जनतेमध्ये लोकांचे संवेदनशील झालेले आहेत, आम्ही मृत आहेत असं घोषित करा. मग आम्ही त्यांच्या श्राद्ध घालण्याचं काम करूया. आता आम्ही ही तिरडी मोर्चा आणलेला आहे. ह्याच्या पुढचं आंदोलन हे तोडफोडीचं आता असेल. कारण महाराष्ट्र सेवा आमचे सन्मान्य राजसाहेब अध्यक्ष साहेब नेहमी बोलतात की सन्मानाने पहिले वागा. जर सन्मानाने वागला तर हात सोडावेच लागणार आहेत. मग खलखटाकची भाषा समजल्याशिवाय राहणार नाही. संबंधित जे ठेकेदार आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. नाले सफाईच्या बाबतीमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे, नाले सफाईच्या बाबतीमध्ये एकही बिल, मी स्टँडिंग कमिटीवर एकही बिल काढलं जाणार नाही अशी दखल आम्ही घेऊ. आणि जर काढलंच तर आम्ही याच्यापेक्षा जास्त आंदोलन मोठं करू. निश्चित आपण जर बघितलं असेल तर 3D घेऊन आता थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महापालिकेच्या दालनामध्ये आलेली आहेत. महिला देखील मोठ्या संख्येमध्ये आहेत. आपण महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. काय सांगणार, काय मागणी आहे? जे भ्रष्टाचार आता आहे त्याचं काही स्टेप नाही. 4 दिवसामध्ये हे किती काम हे दिसून आलेलं आहे. आता गटारं नाही आहे, लाईट अशा वेळी सुद्धा ह्या लोक लाईटी काढतात. लाईटा काढण्याचं कारण काय आहे? पिण्याचं पाण्याचं सोय नाही आहे, लाईट नाही आहे तर पाणी नाही आहे. माझं तरी कसं पाणी एवढं घुटण्यापर्यंत पाणी आहे, गटारं नाही तर पाणी साचणारच. मग एवढं वर्ष तुम्ही केलात काय? तुम्ही एवढं जे पैसे तुम्ही घालताय ते एवढं तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला पैसे देताय, मग ते कामं होत नाहीये. जर आणि ते करताय तर मग त्याच्यावरती सुपरविजनचं काम करताय कोण? फक्त कामं होत आहे हेच म्हणता तुम्ही, पण ते कामं होत असेल तर मग एवढं 4 दिवसामध्येच दिसून आलं काय तुम्ही कामं करताय. आणि ह्याच्या आत्ताच जर 4 दिवसात असं आहे, अजून 2-3 महिना अजून आपला पावसांचा आहे, तर मग त्यासाठी तुमचं काय आहे? तुम्ही काय पुढे विचार करताय? मग आता पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आम्ही आता तिरडी आंदोलन घेतलेलं आहे. मग पुढचा पाऊल आमचे जे पदाधिकारी म्हणतील त्याप्रमाणे आम्ही पुढे वाटचालीस लागू. तुम्ही काय याला कारणीभूत आता नालासोपारा वसई विरार नालासोपारा महानगरपालिकाचं आहे. काम आता त्यांच्याचकडे त्यांनी करावं. निश्चित आपण बघितलं असेल तर महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही वसईविरार महापालिकेच्या मुख्य दालनामध्ये येऊन आपला तीव्र संताप व्यक्त करत आहे. कारण शहरामध्ये साचणारं पाणी आणि झालेली नालेसफाई या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आक्रमक भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. गायकवाड, APS मराठी, विरार.